चला आज आपण बनवणार आहोत पनीर हैदराबादी। अगदी सोपी रेसिपी आहे। पनीर घ्यायचे, त्याला क्यूब्समध्ये कापून घ्यायचे। तुम्हाला ज्या साईजला हवे साईजमध्ये हवे त्या साईजमध्ये कापून घ्यायचे। तेल गरम करायचं आणि तेलामध्ये ते क्यूब्स ठेवायचे। एका साईडने छान परतून झाले की ते पलटून घ्यायचे। दुसऱ्या साईडने पण चांगले ते ब्राऊन होईपर्यंत ठेवायचे। त्यानंतर हे बघा, हे आता ब्राऊन झालेत। आता आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊ, कारण त्यात कढईमध्ये आपल्याला परत दुसरं वाटण हे करायचं, भाजायचं, परतवायचं। आता त्याच्यामध्ये आपण कांदा घेतलाय, लसूण आहे, अद्रक आहे आणि हिरवी मिरची। ते वाटण चांगलं परतून घ्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यात काढायचं। त्याच्यानंतर त्यात थोडा पुदिना घालायचा त्या वाटणाच्या ह्याच्यात आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सगळं वाटण वाटून घ्यायचं। आणि एका भांड्यात दही घ्यायचं। दहीमध्ये सर्व मसाले घालायचे, म्हणजे आपलं हळद, गरम मसाला, लाल तिखट, काळी मिरी पूड हे सगळं घालून घ्यायचे। आणि तेलामध्ये नंतर एक वेलचीचा तुकडा, जिरे आणि दालचिनी हे सगळं घालायचं आणि आपण जे वाटण वाटलं होतं ते वाटण त्याच्यामध्ये घालायचं तेलामध्ये आणि चांगलं परतवून घ्यायचं। थोडीशी एक प्लेट ठेवून ते परतून चांगलं घ्यायचं। परतून झाल्यानंतर आपण जे दह्याचं मिश्रण केलं होतं ते मिश्रण त्याच्यात घालायचं आणि ते पण चांगलं प्लेट ठेवून परतून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे तेल सुटलं पाहिजे त्याला वरती। तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर मीठ घालायचं त्याच्यात आणि त्याला थोडंसं हलवून घेऊन त्याच्यानंतर त्याच्यात आपण आता हे पनीरचे पीस जे फ्राय करून ठेवले होते ते पनीरचे पीस त्यात घालायचे आणि परत वाफ द्यायला ठेवून द्यायचे। थोड्या वेळानंतर वाफ दिल्यानंतर बघा, आता ही आपली पनीरची भाजी, पनीर हैदराबादी तयार आहे। कशी झाली आहे, कशी दिसते ते तुम्ही कमेंट